प्रोफेशनली तुम्ही कुठे आहात? आपण आत्ता काय काम करतोय? आपल्यात कॉम्पिटिशन काय आहे? ह्याचा कधीच कोणी विचार नाही केला. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीडचा 100% प्रूफ जर असेल तर ह्या 4 मैत्रिणी असतील. सोनाली. ॲक्च्युली असं म्हणता येईल की मी जेव्हा या जगात आले तेव्हा माझी एक आई होती आणि मी या इंडस्ट्रीमधल्या जगामध्ये जेव्हा आले तेव्हा माझी इंडस्ट्रीमधली आई ती आहे. सो दॅट वे आय हॅव 2 मदर्स. शी इज एक्स्ट्रीमली टॅलेंटेड. ती उत्तम ॲक्ट्रेस आहे, ती उत्तम गाते. मग आता गाणं ऐकायला पाहिजे आता कळलं तुला? आता दो लफ्जों की है दिल की कहानी, या है मोहब्बत या है जवानी. ला 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 ला. हो, क्या बात है. बऱ्याच इव्हेंटच्या निमित्तानं किंवा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सुद्धा वेगवेगळ्या गावात गेलेला असाल तर असे काही प्रसंग तिकडे घडले, काही फॅन्स भेटले असे? कधी कधी असं होतं की स्वतःची गाडी आहे, कधी कधी स्वतःची गाडी नाही, कधी कधी ऑर्गनायझरची गाडी असते ज्यांनी आपल्याला ते पाठवतात बायजत बोलवायला. तर एके दिवशी काय झालं, गाडीच नव्हती आणि मला सकाळी शूटला परत पोहोचायचं होतं आणि मी रात्री चालवत होते गाडी. म्हणजे मी चालवत नव्हते, रात्री निघालेले आणि ती निळी टॅक्सी असते म्हणजे कूल कॅब. माझे जे काका गाडी चालवत ते खूप म्हातारे होते. एक तर नाईट ड्रायव्हिंग, त्यात मला खूप भीती वाटते. एक तर ते तसे चालवत होते. त्यानंतर एका पॉईंटला जवळपास टोल नाका क्रॉस करून मध्ये लोणावळ्याला येऊच झालेलं, तोपर्यंत ते असे चालवत होते. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, 1 मिनिट काका, गाडी साइड में लगाओ. हाँ, सो जाएंगे ना अभी. क्या? मैंने नहीं, अभी नहीं सोने का, अब मुझे जाने का है. तो फिर कौन चलाएगा? सुपारीचा ड्रेस, चकचकीत ड्रेस, सलवार कमीज, एक्सटेन्शन, विग वगैरे सगळं लावून, फुल ऑन मेकअप आणि कूल कॅब चालवत मुंबईपर्यंत आले. वाशीच्या टोल नाक्याला जनरली काय असतं म्हणजे ड्रायव्हरकडे बघत नसतात. जनरली अशी काही गाडी आली ते टोल नाक्यावाले असे बघतात की कोण आहे. त्यांना झोपलेला माणूस दिसला, 30 रुपये. टोल नाकावाल्याला असं वाटलं असेल माणूस हा मात्र किती श्रीमंत आहे की क्रांती रेडकर ड्रायव्हर आहे. एक्झॅक्टली. मी अरुण नलावडे वगैरे आम्ही एका कार्यक्रमाला होतो, तर एक माणूस जो होस्ट जो अँकर होता तो खूपच हे होता. राज आपले इथे आलेले आहेत, आज आम्ही शाल आणि स्लीपर देऊन सत्कार करत आहोत. ऑर्गनायझरना विनंती आहे की त्यांनी त्वरित शाल आणि स्लीपर नेऊन द्यावी. तो कायम स्लीपरच म्हणे. आणि आज आपल्या इथे आपले प्रमुख पाहुणे विष्णू कोरगावकर आणि त्यांची पत्नी वर्षा उजगावकर. आणि अरुण मला पडायचे बाकी होतं. अरे ह्याचं काय, ह्याला कुठेतरी आवरा वगैरे. आणि सुपाऱ्यांमध्ये दांडियाच्या सुपाऱ्या असतात माहिती ना? तिथे एक जज होती. ती जज जवळपास CID मधनं आलेली. अरे बापरे. ह्या लेवलची होती. इतपत करतात ते. पण ही जी होती ना, नीट बघा ती कशी करत होती. अच्छा. तिच्याकडे एक तो पॅड होता लिहिल्याचा. ओके. म्युझिक. नाचणाऱ्याची अवस्था तू ऐकलं. ती तुमच्याकडे यायचं. मगाशी आमच्या सरपंचांनी उल्लेख केला ज्यांचा, जे आमचे खूप चांगले मित्र आहेत, हाबुडी म्हणजेच हेमंत ढोमे यांच्याशी तुमचा विवाह झालेला आहे आणि त्याबद्दल आता आम्हाला विनोद खूप झाले, पण थोडंसं जाणून घ्यायचं की हाबुडीची आणि तुमची खरंच पहिल्यांदा ओळख कशी झाली आणि कसं हे जमलं? पहिल्यांदा ओळख झाली म्हणजे त्याचं एक नाटक होतं जे मी बघायला गेले होते आणि त्याच्यात तो खूप चांगलं काम करायचा, नवागडी नवराज्य. मग आम्ही एक सावधान शुभमंगल नावाचं नाटक केलं. त्याच्यात एक तर मी त्याला खूप बुली करायचे आधी. म्हणजे मी त्याला कामाला लावायचे, सेट लाव, मार्किंग कर, लाईटचं बघ, माझी वाक्य घे, असे मी त्याला खूप कामाला. आणि तो खूप घाबरला होता मला सुरुवातीला.
तेव्हा घाबरतोय असं म्हणून खूपच मोठं धाडस केलं त्यांनी डायरेक्ट मला विचारलं की तू लग्न करशील का माझ्याशी? आई ग बघ म्हणजे. आणि तशी मी मुळातच हे आहे, म्हणजे लग्नाळू असतं माझी गरीब बिचारी, स्वयंपाक करणे घरगुती. आम्ही कधीही क्षितीकडे जेवायला गेलो हा तर ढोम्या सगळं जेवण बनवतो. अगं, क्षिती चपलेने उशिरा मारेन येते उशिरा येते, बाहेर आमच्यामध्ये बसते. बिचारा ढोम्या किचन मध्ये उभा असतो. तो शूटिंग असेल तर स्वयंपाक करून शूटिंगला जातो. असं काही नाही, मी सगळा स्वयंपाक करते निलेश. अच्छा एकदम उत्तम चिकन म्हणून. काहीही येत नाही तिला, शून्य. हो नाही, क्षितीकडे आम्ही जेवायला रेग्युलरली जातो. क्षिती छान जेवण बनवते. हा ओके असं पण आहे. निलेश टू टेल यू द ट्रूथ, क्षिती अप्रतिम जेवण बनवते. आता बोलवणार नाही मला उद्यापासून घरी. पण ही इतकी छान किटी पार्टी चाललेली आहे. हे कसं झालं की आपल्याकडे वडे तळले की वास जातो ना शेजारी, लगेच तुमच्याकडे वडे केलेत का आज? तसे आमच्या शेजारी एक या कॅफेच्या बाई राहतात, मोना म्हणतात त्यांना सगळे. मोना डार्लिंग ज्या आहेत त्या पहिल्यांदा या कॅफेमध्ये आज येत आहेत. Hey, hi! Oh my God! Just no. Hi, hi, hi! Oh my God! Oh my God, Neelu! Oh hi guys! Yeah, huh? Everybody here, guy, no? Female is there, no? So yeah. Hi, Shitty. How are you? I'm fine. Okay, it's okay, okay. Yeah, so jealous, no? Yeah, my God. Hi, Kranti. You see that lady? That fat lady. You know, she. You know, yeah. No, it's jealous. Oh, I don't care. Yeah, I don't care. Yeah. You know, she have an affair. Okay. Yeah. Nilesh is there now. That guy. Yeah. And he, You were having an affair with him, right? he's no. He's showing me the then. Yes. म्हणजे ते काना मागून आली तिकडे. Yes. From this way and that way. Yeah. My God, it's very nice earrings. Thank you, Mona. This is from Chor Bazaar. This is from Loha Bazaar. Loha Bazaar. Oh my God. I like your hair. खरेत खरे खरे तिकडे. नाही माझे खोटे आहेत म्हणून म्हटलं. इट्स ओके. आता आपण मराठीत बोलायचं. हो. माय गॉड, सो मिडल क्लास मराठी. शिट. माय गॉड. शिट. फोन करते ना हॉटेलमध्ये, तुम्हाला काय खायला हवे ते मला सांगा. ओके. ओके. हॅलो हॅलो. मॅगडी या. मॅगडी. काय हवे तुम्हाला खायला सांगा पटकन. खरंच येणार आहे हा? I'll have coffee. ओके कॉफी या. सिंग बर्गर. हा सिंग बर्गर. I'll have a mac chicken burger. मॅक चिकन. ओके. वन व्हेज बर्गर. व्हेज बर्गर. अँड यू? I'll have you. चिकन रॅप. चिकन रॅप. यू? यातलं काय राहील ते मला द्या. हॅलो हां 5 वडापाव सांगा. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.